हा काय विषय सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जय गुरु मित्रांनो, आपल्याला जायचं होतं चिंचणीला म्हणून गाडीची पूजा करून घेतली बघा। पूजा करून हल्लो बघा, चाललो पेट्रोल पंपाकडे। मग तेल टाकलं बघा आणि येऊन उभारलो बघा साईडला आणि ह्या गैवानेच काय चाललंय काय कळणच झालं होतं बघा। ह्याला बघून तुम्हाला वाटत असेल की ऑपरेटर आहे, कशाचा ऑपरेटर, ह्याला काहीच जमत नाही बघा। इथनं जायचं होतं बघा नॉन स्टॉप नदीवर। मग आपली 4 पायाची हल्ली बघा गाडी, 4 पायाची नाही 4 चाकाची। आणि बघता बघता कधी नदीवर पोचलो काय कळलंच नाही बघा। आता नदीवर आले म्हणल्यावर नारळ तर काय फोडायलाच लागते बघा। आता नदीवर आले म्हणल्यावर डुबकी तर काय टाकायलाच लागणार आणि डुबकी टाकायचे म्हणून चाललो बघा नदीकडे। आणि इकडे पुरी का असते काय कळीनच झालं होतं बघा। आणि ह्यांना तुम्ही सोडा आणि नदीकडे बघा जरा। नदीला तर ह्या वर्षी लईच पाणी होतं बघा। सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून जेवण करायला बसलो बघा आम्ही सगळेजण। जेवण करून आम्ही पोचलो बघा आमच्या जागेवर आणि ह्यांची चालू होती बघा झाड लोट। आम्हाला काम सांगतील म्हणून आम्ही येऊन थांबलो बघा लांब। आणि तरी बी मला सांगितलं बघा काम, मी काय काम करत नाही म्हणून ऋत्याला भिडवलं बघा कामाला। काम जास्त करावं लागते म्हणून हांदी बघा कलटेन येऊन पोचलो मंदिराजवळ। मंदिराजवळ तर मायंदाळ गर्दी होती बघा, तरी पण मंदिरात जायचं म्हणलं बघा। मग आलो बघा मंदिरात। मंदिराच्या आतला व्ह्यू बघा तुम्ही पण, एवढी गर्दी होती इथं, देवच दिसायला बंद झाला होता बघा। कसं का अशी ना लांबनं केलं बघा दर्शन आणि येऊन बसलो बघा गाडीत। आणि एवढी झोप खतरनाक लागेल असं वाटलंच नव्हतं मला, कारण कधी जत मध्ये आलो काही कळलंच नाही बघा। आता जत मध्ये आले म्हणल्यावर यलमा देवीचं तर दर्शन करायलाच लागते म्हणलं। देवाचा तर दरवाजा बंदच होता बघा, तरी पण केलं बघा दर्शन। तर इकडे मामाने केली बघा गाडी चालू, गाडीत बसून निघालो घराच्या दिशेने। आम्ही जातो घरी आता। व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा, लाईक आणि फॉलो करा विसरू नका। जय गुरु।